Co-powered by Techno. अमित शहाना स्वप्नदोष झालेला आहे. याला स्वप्नदोष म्हणतात. 2024ला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे. संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार जडलेला आहे. आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्ली फिरत होते. हे त्यांना शोभत नाही. त्याने राष्ट्राचा विचार करावा. 2029 तो बहुत दूर की बात है. 2029 से पहले आपकी सरकार रहेगी नहीं रहेगी उस बारे में सोचो. सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना रिटायर व्हावं लागेल त्यांच्या नियमानुसार. 75 वर्षाच्या मोदीजींना रिटायर व्हावं लागेल, निवृत्त व्हावं लागेल. 2024ला तुम्ही 240ला थांबलेला आहात. 2029च्या निवडणुकीमध्ये आपण 140च्या खाली आहे. यावेळची निवडणूक आपण चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्यात आमच्या. 2029ला ते शक्य नाही. महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतो आहे, हरियाणामध्ये होतो आहे, जम्मू काश्मीरला होतो आहे. पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे. स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी CBI रेड टाकू शकत नाही ना. अमित शहांची जी काही ताकद आहे ईडी आणि CBI ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही. स्वप्न पाहायला काही बंदी नाही आहे. भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं. ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे. त्यांना कोणी अडवलं. पण ते शक्य नाही. या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे. वक्तव्य फार चर्चेमध्ये की समोरच्यांचे कार्यकर्ते फोडून आणणार असाल तरी आणू शकता असं त्यांनी नाही वारंवार ते बोलतात. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत. त्यांच्याकडे मतदार नाही आहेत. त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत, गद्दार. आणि गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही. हे अमित शहांना फार लवकर कळलेलं आहे. हे बरं झालं. खरं म्हणजे अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाची जी अवस्था आहे त्याचं चित्र समोर आणलं आहे. आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत. आमच्याकडे फक्त ईडी CBI पोलीस यंत्रणा आणि पैसे आहेत. आणि त्या जोरावरती आम्ही सत्तेवरती आहोत. हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. ठीक आहे. बातमी पूर्ण झाली होती बघू. याच्यामध्ये काय रिॲक्शन द्यायची. तुम्ही पत्रकार आहात, प्रश्न विचारते. याच्यावर तुमच्याकडून माझ्याकडे तुमचं काय रिॲक्शन अपेक्षा आहे. ते प्रवास करणार होते, वाचले, आनंद आहे. पुढे काय काही प्रश्न विचारता का. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.